राज्य सरकारमधून मोकळं करा या फडणवीसांच्या मागणीवर आज भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता। याबाबत बैठकीमध्ये निर्णय होणार का याकडे लक्ष। आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठकीसाठी महाराष्ट्रातनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्यानं तसंच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजप कोर कमिटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। याचबरोबर राज्यामध्ये काही महत्त्वाचे बदलही होण्याची शक्यता। आज दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठकीला पंकजा मुंडेही उपस्थित राहणार। बैठकीकडे विशेष लक्ष। दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महाबैठक। भाजपच्या आजच्या या बैठकीमध्ये नेत्यांना नेमका काय कानमंत्र मिळणार याकडे लक्ष। विधान परिषदेतल्या 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तींसंबंधी हायकोर्टामध्ये आज सुनावणी। नियुक्त्या मार्गी लावण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारनं खोडा घातल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। मंत्री छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा। समता परिषदेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मागणी। पक्षांतर्गत गटबाजी आणि तिकीट नाकारल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक। मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घ्यावा। या मागणीवर भुजबळ नेमका काय वेगळा निर्णय घेणार याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। तर एससी आणि एसटी प्रमाणे ओबीसींना देखील निधी मिळावा। हा निधी मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्त्वाची। भुजबळांची प्रतिक्रिया। ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देता येणार नाही हे 4 आयोगांनी याआधीच सांगितलंय। मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये समता परिषदेची बैठक संपन्न। बैठकीमध्ये निवडणुकीच्या निकालावर सविस्तर चर्चा झाल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। ओबीसी शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेणार। छगन भुजबळ हे परिपक्व राजकारणी, न्याय मिळत नाही म्हणून राजीनामा देणार नाहीत। मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला विश्वास। छगन भुजबळांबद्दल समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भावना या वैयक्तिक। ओबीसी आरक्षणावर भुजबळांची भूमिका ठाम, मात्र जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातोय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंची घेतली भेट। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरूच। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं समजावून सांगावं। पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल। चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट्स दिली जात असतील तर सरकारनं त्याचं उत्तर द्यायला हवं। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्यावं। आमदार सुरेश धस यांची मागणी। ठाकरेंचं वक्तव्य गरज सरो वैद्य मरोचं उत्तम उदाहरण। दलित, मुस्लिम, बौद्ध आणि ख्रिश्चनांनी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मतं दिली, पण हे सगळे त्यांच्या खिसगंटीतही नाहीत। उद्धव ठाकरेंच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेला प्रकाश आंबेडकरांचं उत्तर। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच वाराणसीला जाणार। मोदींच्या वाराणसी दौऱ्याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यादरम्यान काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार आणि गंगा आरतीतही सहभागी होणार। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। देशभरातल्या 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये। शरद पवार आजपासून पुन्हा एकदा 3 दिवसीय बारामतीच्या दौऱ्यावर। बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा झाल्यानंतर शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर। अहमदनगरमधून होणार दौऱ्याला सुरुवात।
रायबरेलीची खासदारकी कायम ठेवण्याचा राहुल गांधींचा निर्णय, वायनाडमधून प्रियंका गांधी लढणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा. प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेस कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण. रायबरेली की वायनाड या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं नव्हतं, खासदार राहुल गांधींची प्रतिक्रिया. अधूनमधून वायनाडला भेट देतच राहणार, राहुल गांधींची माहिती. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणाऱ्या प्रियंका गांधींना राहुल गांधींकडून शुभेच्छा. पत्रकार परिषदेनंतर भावानं बहिणीला मिठी मारत दिल्या शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी 2 केंद्रीय मंत्र्यांवर मोठी जबाबदारी. भूपेंद्र यादव भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी, तर अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्तीनंतर राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. भाजपला राज्यात लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मोठे बदल होण्याची शक्यता. सांगली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. आज दिवसभर सांगली शहरातला पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प असणार. पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता. धामणी, कवडास आणि वांद्री या 3ही धरणांमध्ये एकूण 23% पाणी साठा शिल्लक. पाणी कपातीची जिल्ह्यातल्या नागरिकांना झळ बसणार. नाशिक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट. गंगापूर धरणात पुढच्या 28 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक. सांगली जिल्ह्यामध्ये मदत कार्यासाठी एनडीआरएफचं पथक दाखल. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकूण 30 जवानांचं पथक दाखल. हे पथक 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार. नाशिकच्या देवळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे शेतकरी सुखावले, तर शेती कामांनाही वेग. हिंगोलीच्या सेन गावात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. भिवंडीमध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर शहरात दमदार पाऊस. पावसामुळे शहरातील भाजी मार्केट आणि बाजारपेठेत गुडघाभर पाणी. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या खेडमधल्या मुख्य बाजारपेठेत पाणी. गटारं तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा. थेट दुकानांमध्ये. गांधी चौकात पाणीच पाणी. धाराशिव शहरासह तालुक्यातल्या सारोळा परिसरात जोरदार पाऊस. शेतकरी सुखावले. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी पावसानं सुखावला. जिल्ह्याभरात पेरणींना वेग. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली सुरू. साताऱ्यातल्या फलटण परिसरात धुवाधार पाऊस. दुधेबावी मोगराळे रस्त्यावरील दडस वस्तीजवळचा पूल खचला. यवतमाळमध्येही पावसाची दमदार हजेरी. दमदार पाऊस पडल्यामुळे कापूस लागवडीला वेग. हिंगोलीतल्या येलकीमध्ये सोयाबीन लागवडीला सुरुवात. हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीमुळे खरीपाच्या पेरण्यांना आला वेग. वर्धा जिल्ह्यात पावसाची दडी. पेरण्याही खोळंबल्या. शेतकरी चिंतेत. बुलढाण्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. खामगाव, चिखली आणि शेगावात मुसळधार पाऊस. पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग. वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या भामदेवी परिसरातला निर्माणाधीन बंधारा फुटला. 3 शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान. नुकसानाची पाहणी करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवच्या इटकूर गावात झालेला जोरदार पाऊस आणि या पावसामुळे शेतातील बंद असलेल्या बोरवेलमधून उडाले पाण्याचे उंच फवारे. सारोळाचा बंधारा आणि नदी नाले तुडुंब. नागपूरमधल्या अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा. रायगडमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. 24 तासात दरड हटवण्याचं काम सुरू. महाड, वरांध, भोर, पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोसळली होती दरड. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 12 पैकी 2 इमारतींचं 80% काम पूर्ण. अंदाजे 550 पात्र रहिवाशांना डिसेंबरमध्ये ताबा मिळणार.
विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढणार. आमदार चंद्रकांत नवघरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम. महाराष्ट्र पोलीस दलातल्या 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज. कारागृह विभागातील 1,800 पदांसाठी 3,72,000हून अधिक अर्ज. 19 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या 119 पदांसाठी 7,019 अर्ज प्राप्त. ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 19 जून ते 1 जुलै दरम्यान होणार. 1,015 महिला अर्ज प्राप्त. ठाणे शहरात 666 रिक्त पोलीस पदांसाठी भरती होणार. मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होणार असल्याची अतिरिक्त पोलीस आयुक्तांची माहिती. रायगड जिल्ह्यात 422 पोलीस पदांसाठी 31,063 अर्ज दाखल. भरती प्रक्रिया 21 जूनपासून नेहुली इथल्या क्रीडा संकुलामध्ये पार पडणार. कोल्हापूर पोलीस दलातल्या शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 25 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार. पोलीस मुख्यालयाजवळच्या पोलीस परेड ग्राउंडवर भरती प्रक्रिया होणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस शिपायाच्या 99 तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होणार. पोलीस भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहण्याचं पोलीस अधीक्षकांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातल्या पोलीस दलात 68 रिक्त जागांसाठी एकूण 4,175 अर्ज. 19 जूनला होणार मैदानी चाचणी. मुंबईसह राज्यामध्ये म्हाडा 12 ते 13,000 घरांची निर्मिती करणार. विविध उत्पन्नांच्या गटातल्या लोकांसाठी घरं उपलब्ध होणार असल्याची माहिती. बॉस आणि पुण्याचे मालक असं लिहित गुंड गजा मारणेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गजा मारणेचे गुंडगिरी तसंच दम भरतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत. पुणे पोलिसांनी सज्जड दम दिल्यानंतर सुद्धा व्हिडिओ व्हायरल. जेजुरी गडावर घोडा किंवा बैल आणण्यास मंदिर प्रशासनानं घातली आहे बंदी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर प्रशासनानं घेतला निर्णय. नीट वादावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. परीक्षेतील गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी तर आम आदमी पार्टी सरकार विरोधात जंतर मंतरवर निदर्शनं करणार. बिहारमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणी EOWची कारवाई. पालकांसह उमेदवारांना आज चौकशीसाठी बोलावलं. लोकसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार सहमतीनं ठरवणार. राजनाथ सिंहांवर उमेदवाराबाबत सहमती घडवण्याची जबाबदारी. लोकसभेचा अध्यक्ष भाजपचाच. उपाध्यक्षपद मात्र एनडीएच्या घटक पक्षांना देणार. लोकसभा अध्यक्षांवर सस्पेन्स असतानाच काँग्रेसकडनं उपसभापतीपदाची मागणी. परंपरेनुसार उपसभापतीपद विरोधकांकडेच राहिलं पाहिजे. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारींचं वक्तव्य. दिल्लीमध्ये उकाडा कायम. तापमानानं 45 अंशांचा आकडा केला पार. उद्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाच्या जेवणामध्ये सापडलं ब्लेड. एक्सवर पोस्ट शेअर करत प्रवाशानं दिली माहिती. एअर इंडियानं वस्तुस्थिती स्वीकारत मागितली माफी. अमेरिकेमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार. गोळीबारात दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी. टेक्सास पार्क आणि डेट्रॉईट उपनगरात गोळीबाराच्या घडल्या घटना. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून महाराज या सिनेमाविरोधात मोर्चा. चित्रपट बंद करण्याची मागणी करत बोरिवली पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा. चित्रपट निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.